नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण लसणाची चटणी बनवणार आहोत। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी 2 मिनिटात बनवून तयार होते। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। या 5 साहित्यातच आपण लसणाची चटणी बनवणार आहोत। इथे मी 1 मोठा चमचा जिरे पावडर घेतले, त्यानंतर 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची घेतली, त्यानंतर फोडणीसाठी 1 चमचा जिरे घ्यायचे, त्यानंतर अर्धी वाटी लसूण खलबत्त्यामध्ये मोठा मोठा वाटून घेतलाय आणि सगळ्यात शेवटचं चवीपुरतं म्हणजे 1 चमचा मीठ घेतलाय। या 5 साहित्यातच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। त्यानंतर इथे मी एक कढई गरम करायला घेतली। कढई छान गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये चमचाभर जिरे घालायचे। आता हे जिरे छान फुलू द्यायचे। या लसणाच्या चटणीसाठी तेल थोडंसं जास्तच घ्यायचंय। या तेलामुळे खूप छान टेस्ट येते, त्याचबरोबर टिकते सुद्धा। लसूण छान फुलल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेला लसूण घालूया। आता हा लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा लसूण आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाहीये, हलकासा कलर चेंज करायचा आहे। लसूण तळतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। आपण एका वाटीत लाल तिखट घेतलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊया आणि सोबतच लसूण करपणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय, म्हणजे थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचंय। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लसणाचा अगदी हलकासा कलर चेंज झालाय। आता याच टाइमला आपण लाल तिखटाची जी पेस्ट बनवली होती ते घालायचे। इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलाय, ही अगदी तिखट सुद्धा आहे आणि याचा कलर सुद्धा खूप छान येतो। या ठिकाणी तुम्ही बेडगी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, ती कलरला छान असते आणि तिखट पण अजिबात नसते। आता यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत। सर्व गुठळ्या फोडून ते हलवत राहायचंय। गुठळ्या फोडून झालं की लगेचच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि याच्या सोबतच जिरे पावडर सुद्धा घालायचंय। आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। तुम्ही ही लसणाची चटणी तोंडी लावू शकता किंवा तुम्हाला भाजी खावीशी वाटत नसेल तर तुम्ही ही चटणी चपाती बरोबर नुसती सुद्धा खाऊ शकता। चपाती बरोबर तर ही चटणी खूप मस्त लागते, तुम्ही खाऊन बघा। आता ही चटणी आपण थोडीशी शिजवून घेऊया, त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे पाणी घालते। आता ही पाणी आटेपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्ही कुठल्या दूरच्या प्रवासाला जात असाल तरी तुम्ही ही लसणाची चटणी सोबत कॅरी करू शकता। प्रवासामध्ये तुम्हाला जर उलटी किंवा मळमळ होत असेल, त्यामुळे तोंडाची चव जाते, तोंड कडू पडतं, तेव्हा ही चटणी खा। तुम्हाला विश्वास नाही बसणार, ही चटणी तुमच्या तोंडाची चवच बदलून टाकेल। आणि ही लसणाची चटणी बनवायला फक्त 2 मिनिटं लागतात। तुम्ही पाहू शकता या लसणाची चटणीला किती छान कलर आलाय ते। या चटणीमध्ये घातलेले पाणी सर्व आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। मध्ये मी या चटणीला झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घेतलं आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि तोंडाची चव वाढवणारी भन्नाट लसणाची चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा नेऊ शकता। जर एखाद्या वेळी तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी बनवायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही चटणी चपाती बरोबर बिनधास्त खाऊ शकता, तुम्हाला भाजीची आठवण सुद्धा येणार नाही। खूप टेस्टी ही चटणी लागते, त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि या चटणीमध्ये खूप तेल घातलं असल्यामुळे ही चटणी 5 ते 6 दिवस आरामात टिकते। चला तर मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर